व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. आयुष्यात असे अनेक जण भेटतात जे योग्य सल्ला देतात आणि असे अनेक जण भेटतात जे अयोग्य सल्ला देतात. योग्य सल्ला देणारे जे आहेत त्यांना आपली काळजी असते, त्यांना आपली चिंता असते, म्हणून ते आपल्यासाठी बोलतात. कधी कधी त्यांचा योग्य सल्ला हा आपल्याला कटू वाटतो, मात्र कालांतरानं पटतं की नाही, की व्यक्ती जी बोलत होती ते योग्यच होतं. मात्र अयोग्य सल्ला देणारे जे आहेत ते खूप गोड बोलत अयोग्य सल्ला देत आणि आपल्याला वाटतं की अरे क्या बात आहे यार, याला माझी किती काळजी आहे, हाच माझा खंदा समर्थक आहे. आणि तोच माणूस तुम्हाला खड्ड्यात नेतो, तोच माणूस तुम्हाला रसातळाला नेतो. उत्तम उदाहरण जर याचं तुम्हाला बघायचं असेल तर ते म्हणजे संजय राऊत. होय, दिवसाला 5 वेळा वाजणारा हा भोंगा, ज्याने आतापर्यंत उबाठाचं, इनफॅक्ट शिवसेनेचं अतोनात नुकसान केलेलं आहे. अनेक जण 100 दाऊद 1 राऊत असं म्हणतात सोशल मीडियावर, पण हा प्रकार खिल्ली उडवण्यासारखा वाटतो. खरं तर राऊतांमध्ये तेवढी हिंमतच नाही हो. डेरी नाहीये, छातीत दम नाहीये, धमक नाहीये. कसं हे राऊतांनीच सिद्ध केलेलं आहे. 100 दिवस तुरुंगात होते, त्यानंतर बाहेर आले आणि एक काहीतरी तुकार पुस्तक लिहिलं, काय तर म्हणे नरकातला स्वर्ग, आणि त्यामध्ये त्यांनी त्यांचं ते नरकातलं आयुष्य खरडून काढलं. आणि मग जेल मधले अनुभव, बापरे किती त्रास होतो, असं होतं तसं होतं, जीव मेटाकुटीला येतो, ह्यावन त्यावन, मला असा त्रास झाला, मला तसा त्रास झाला. 100 दिवसांमध्ये किमान 50 वेळा यांनी चिठ्ठ्या लिहिल्या. मला मधुमेह आहे, मला हा आजार आहे, मला बेल द्या, मला हॉस्पिटलमध्ये द्या, मला हे करा, मला ते करा. मेडिकल ऑफिसर जायचे, बॉडी चेकअप करायचे आणि म्हणायचे की राऊत तुम्हाला काही झालेलं नाहीये, नाटकं करू नका. ही नाटकं कशासाठी होती? भीती वाटत होती ना, भीती वाटत होती. म्हणूनच ह्यांच्या घाबरटपणाचा अजून एक किस्सा उदार. 2 वेळा यांनी गृहमंत्र्यांना आणि थेट अमित शहांना सुद्धा चिठ्ठ्या लिहिल्या. माझ्या जीवाला धोका आहे, मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. अरे तुम्ही जर 100 दाऊद 1 राऊत आहात तर असल्या चिठ्ठ्या का लिहिता? निधड्या छातीनं हिंडा ना, निधड्या छातीनं जा समोर. पण नाही, हे फक्त दाखवण्यापुरते शेर आहेत. वाघाची झूल पांघरलेले गाढव, एक वेळ ते गाढव तरी लाथा मारत जीवावर बेतलं तर, पण हे तर तेच सुद्धा करू शकत नाहीत. इतके हे घाबरट आहेत, इतके हे भित्रेत. सतत 5-25 मावाल्यांचा घोळका सोबत ठेवायचा आणि स्वतःला शेर समजायचं, याला काही अर्थ नाहीये, काहीच अर्थ नाहीये. याला डिंग्या मारणं म्हणतात, भुशारक्या मारणं म्हणतात. मात्र एक ना एक दिवस हा माज नक्कीच उतरतो. राऊतांचा तर एकदा उतरलेलाच आहे, अर्थरोळ बघून. आता हेच जे राऊत आहे हे उद्धव ठाकरेंना सातत्याने अडचणीत आणत आलेले आहेत. एकदा यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली, ऍक्च्युली ती प्रेस कॉन्फरन्स नव्हतीच, तो मेळावा होता, पत्रकार मेळावा, ज्यामध्ये फक्त एकटे राऊत बोलत होते. पत्रकारांना प्रश्न विचारण्याची मुभाच नव्हती. 1-1.5 तास राऊत बोलले आणि त्या बोलण्यामध्ये
ओघाने रश्मी ठाकरे यांच्या 19 बंगल्यांचं प्रकरण बाहेर काढून आले उद्धव ठाकरे अडचणीत. अशा अनेक गोष्टी राऊतांनी केलेल्या आहेत ज्यामुळे उद्धव ठाकरे अडचणीत आलेले आहेत. राज ठाकरे यांच्या बाबतीमध्ये सुद्धा राऊतांनी या अगोदर विधान केलंय. कोण राज ठाकरे? अरे वो तो सुपारीबाज आहे, हेच राऊत बोललेले. आणि आज हेच राऊत राज ठाकरे यांच्यासोबत वाटाघाटीसाठी बोलणी करायला जात आहे. याला लाचारी म्हणतात, राजकारण नव्हे, ही लाचारी आहे, स्पष्ट लाचारी. आता सुद्धा राऊत ठाकरेंना अडचणीत आणत आहे. ठाकरे म्हणजे उवाठा. राज ठाकरेंना अडचणीत आणण्यासारखं राऊत काहीच करू शकत नाही. एकदा त्यांनी प्रयत्न केला होता मध्यंतरी एक अचरट विधान करून, मात्र तेव्हा मनसेतर्फे आणि राज ठाकरेंतर्फे चांगलीच कानउघडणी करण्यात आली होती की राऊत तुम्ही तुमच्या पक्षाबद्दल बोलावं, मनसेबद्दल तुम्ही बोलू नका, मनसेची भूमिका मांडायला आम्ही समर्थ आहोत. आता झालंय काय की राज ठाकरे यांनी काही गोष्टी हातच्या राखून ठेवलेल्या आहेत. राज ठाकरे अजूनही उघडपणे युतीवर बोलायला तयार नाहीयेत. त्यामुळे उबाठा गटामध्ये चलबिचल चालू झालेली आहे. आता काय करावं. अशात काँग्रेसच्या नेत्यांनी विधानं केलेली आहेत की आम्ही स्वबळावर लढणार. विचार करा, लोकसभा हे एकत्र लढले, विधानसभा एकत्र लढले, मग आता महानगरपालिकेमध्ये यांचं घोडं कुठं अडायले? तर यांचं घोडं अडतंय राज ठाकरेंपाशी. काँग्रेसला राज ठाकरे अजिबातच नकोय. एक तर राज ठाकरे यांनी मध्यंतरी जहाल हिंदुत्वाची भूमिका घेतली होती, जी काँग्रेसच्या अगदी विपरीत आहे. कारण काँग्रेस ही मुस्लिम दार्जिनी आहे. उबाठा सुद्धा आता मुस्लिम दार्जिनेत झालेले आहेत. अशात राज ठाकरेंसोबत जर आपण गेलो किंवा राज ठाकरे आपल्यासोबत जर आले तर आपली मुस्लिम मतं आपल्यापासून दूर जाती, ही भीती उबाठापेक्षा काँग्रेसला जास्त आहे. उबाठाला तर असंच वाटतंय हो की राज ठाकरे एकत्र आले तर मराठी मतं एकत्र येतील. पण जसं आम्ही या अगोदर सुद्धा बोललेलो आहोत की मराठी मतं काय फक्त ठाकरेंकडेच नाही आहेत, मराठी मतं अजितदादांकडे सुद्धा आहेत, मराठी मतं शिंदेंकडे सुद्धा आहेत, भारतीय जनता पक्षाकडे सुद्धा आहेत. आणि हे नगरपंचायत नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये रेस्ट ऑफ महाराष्ट्र आपण बघितलंय. महाराष्ट्रामध्ये काय बांगलादेशी राहत नाहीत, सगळेच्या सगळे आहेत. काही घुसखोर जे ह्यांना मतदान करतात, बकासवाल्यांना, पण रेस्ट ऑफ महाराष्ट्र हा मराठीच आहे ना. या मराठी मतांच्या जोरावरच महायुतीनं जोरदार मुसंडी मारलेली आहे, बिकट अवस्था करून ठेवलेली आहे भकास आघाडीची. अशात आता काँग्रेसला भीती ही आहे की राज ठाकरे जर भकास आघाडी झाले तर ही उरली सुरली जी हिरवी मतं आहेत ही सुद्धा आपल्यापासून दुरावली जातात की काय. म्हणूनच हे सगळेजण म्हणतात की राज ठाकरे आम्हाला नकोय आणि आम्ही स्वबळावर लढणार आहोत. पृथ्वीराज चव्हाणही तसंच बोललेले आहेत, विजय वडेट्टीवारही तसंच बोललेले आहेत आणि काँग्रेसचे इतर नेतेही आता तसंच बोलायला लागलेले आहेत. मात्र यावर उबाठाचा भोंगा सारवासारव करायला लागलेला आहे. आता ही सारवासारव नेमकी काय आहे, कशी आहे, त्याची एक छोटीशी क्लिप आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. मात्र ही क्लिप बघण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी विनंती करायची आहे. ॲक्सिडेंटमधून बाहेर आल्यानंतर अजूनही बोलताना त्रास होतोय. जर कुठे काही अडखळलं तर सांभाळून घ्या. तुमच्या आशीर्वादाने प्रकृती झपाट्याने सुधरत आहे.
प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाने बळ आलेलं आहे पुन्हा एकदा उभं राहण्याचं आणि तुमच्याशी संवाद साधण्याचं. या दरम्यान हॉस्पिटल्समध्ये चकरा मारल्या बऱ्याच. तेव्हा एक गोष्ट निदर्शनास आली की गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल जे आहे तिथे रुग्णांवर उपचार होतात, मात्र काही रुग्ण असे आहेत जे निकषांमध्ये बसत नाहीत आणि त्यांचा उपचार होत नाहीत. पर्यायाने त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलला जावं लागतं, जिथे लाखोंचा खर्च आहे. तितकाच खर्च औषधोपचारांचा आहे. ज्या गोरगरिबांकडे 2 वेळचं अन्न नाही आहे, ज्यांचे नातेवाईक रस्त्यावर झोपतात, हॉस्पिटलच्या पायऱ्यांवर झोपतात, त्यांच्यासाठी काहीतरी आपण करू शकतो का असा विचार मनामध्ये आला आणि प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाने निर्णय घेतला की यांच्यासाठी काहीतरी करूया. तर मित्रांनो, या रुग्णांच्या उपचारासाठी, त्यांच्या औषधांसाठी, त्यांच्या नातेवाईकांच्या 2 वेळच्या जेवणासाठी आणि ऊन वारा थंडी पाऊस यापासून त्यांचं संरक्षण व्हावं म्हणून त्यांच्यासाठी त्याच परिसरांमध्ये छोटंसं शेल्टर उभारण्यासाठी आम्हाला तुमच्या सहकार्याची नितांत गरज आहे. मित्रांनो, रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे. आज त्या लोकांना खरोखरच मनापासून आपली गरज आहे, तेव्हा त्यांच्या पाठीशी उभं राहून माणुसकी जिवंत आहे हे आपल्याला त्यांना दाखवून द्यायचं. म्हणूनच विनंती आहे, या ईश्वर सेवेमध्ये तुमच्या मर्जीनुसार, इच्छेनुसार तुम्हाला जे सहकार्य योगदान करावंसं वाटतंय, दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर अवश्य करा. ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट आमच्या व्हॉट्सअप ID वर नक्की पाठवा, जेणेकरून आपल्याला त्याचा ट्रॅक रेकॉर्ड व्यवस्थित ठेवता येईल. 1-1 रुपयाचा आपल्याकडे हिशोब आहे, त्यामुळे निश्चिंत राहा. हे सगळे पैसे, हा सगळा 1-1 रुपया त्या रुग्णांसाठी आणि त्याच्या उपचारांसाठी, त्याच्या नातेवाईकांसाठी आणि त्यांच्या जेवणासाठीच आपण वापरत आहोत. त्यामुळे खात्री बाळगा मित्रांनो, हे सत्कर्म खूप मोठं आहे, टास्क खूप मोठी आहे. म्हणूनच हात जोडून परत विनंती आहे, सहकार्य करा, पाठिंबा द्या आणि योगदान द्या. जीपे फोनपे क्रमांक तुमच्या समोर आहेत. आता बघूया काँग्रेसचे नेते काय म्हणतात आणि ह्यावर संजय राऊत यांची लाचारी कशी प्रकट होतीये बघून. देखिए, मुंबई के अंदर हमने पहले भी बताया कि मुंबई के अंदर हम चुनाव अलग लड़ने जा रहे हैं, कांग्रेस पार्टी अलग चुनाव लड़ने जा रही है. आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या नेत्यांनी ठरवलं आहे की आम्ही स्वतंत्र लढणार. एक लक्षात घ्या, काँग्रेसशी आमची चर्चा सुरू आहे. जर काँग्रेसला वाटत असेल, त्यांचा जर बिहारच्या निकालानंतर त्यांचा जर कॉन्फिडन्स वाढला असेल, बिहारच्या निकालानंतर जर काँग्रेस पक्षाचा आत्मविश्वास वाढला असेल, तर ते मुंबईमध्ये स्वतंत्र लढायला तयार आहेत, तर त्यांना लढू द्या. आमची त्यांची चर्चा सुरू आहे. मी साधारण डिसेंबरच्या 2ऱ्या आठवड्यात दिल्लीत जाणार आहे. तेव्हा माझा प्रयत्न असेल की या विषयावर मी त्यांच्या हायकमांडशी बोलेन. पण काँग्रेसने सोबत असणं मुंबईमध्ये महाविकास आघाडी म्हणून ही आमची भूमिका असायला पाहिजे. काँग्रेस पक्ष आम्ही सगळे एकत्र आहोत. आम्ही स्वबळावर लढणार हे काँग्रेसचं स्पष्ट म्हणणं आहे. म्हणजे आता ह्या ज्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत त्या आम्ही स्वबळावर लढणार. यावर राऊतांनी त्यांना टोमणा मारलाय. काय? बिहार निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काँग्रेसचा कॉन्फिडन्स कदाचित वाढला असेल आणि म्हणून ते असं म्हणत असतील. ऍक्च्युली हा टोमणा आहे, कारण बिहार निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पार धुव्वा उडालाय. आता राऊतांना एवढं तरी लक्षात राहिलं पाहिजे होतं की यादव सोबत काँग्रेसची युती होती. युतीत लढून सुद्धा असे हाल झालेले आहेत काँग्रेसचे. मग भकास आघाडी सोबत जर हे एकत्र आले तर असे हाल होणार नाहीत हे बसव. का राऊतांना हा कॉन्फिडन्स आहे की काँग्रेस आपल्या सोबत जर आली तर काँग्रेस मोठी होईल.
असं काही नाही आहे. उलट काँग्रेस जर उबाठा सोबत परत आली किंवा उबाठा आणि काँग्रेस परत एकत्र आले, यात नुकसान उबाठाच आहे. लक्षात घ्या, लोकसभेमध्ये नेस्तनाबूत झालेल्या काँग्रेसला संजीवनी मिळाली. विधानसभेमध्ये सुद्धा उबाठापेक्षा काँग्रेसला जास्त आहे सीट. मग आता महानगरपालिकांमध्ये जर हे एकत्र आले तर उबाठाची काय अवस्था होईल? यावरही अजूनही संजय राऊत असं म्हणत आहेत की मी लवकरच दिल्लीला जाणार आहे आणि दिल्लीला जाऊन चर्चा करणार आहे. हे तेच लोक आहेत. हे उबाठावाले उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत हे तेच लोक आहे जे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यावर टीका करतात की हे काय सारखे सारखे दिल्लीला पळतात, काय सारखे सारखे दिल्लीला पळतात. दिल्लीची ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा वगैरे 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 असं भाषणांमधून बोलतात. मग स्वतः कशाला मरायला जातात तिकडे दिल्लीला? दिल्लीच्या लोकांना बोलवा ना इकडं. एवढा तुमचा मराठी बाणा आहे, एवढे तुम्ही कणखर महाराष्ट्रीयन आहात, तो ऊक सूट दिल्लीला का पळता? एका वर्षामध्ये उद्धव ठाकरेंनी दिल्लीच्या 7 वाऱ्या केल्या आहेत. 7. संजय राऊत जातच असता. आता ते खासदार आहे राज्यसभेचे, त्यामुळे त्यांना तर जावंच लागतं म्हणा. पण उबाठाचं काय? उद्धव ठाकरे कशामुळे जातात 7-7 वेळा दिल्लीला? बर तिथे जाऊन सुद्धा काय हाल होता त्यांचे? 3-3 दिवस सोनिया गांधी यांना भेट देत नाही. ही यांची पात्रता. आणि वरतून हे नाव कोणाला ठेवणार? शिंदेंना, अजितदादांना, देवेंद्र फडणवीसांना. अहो फडणवीस तर जाणारच. पंतप्रधान बसले त्यांचे तिथे, त्यांच्या पक्षाचे गृहमंत्री आहेत, सहकार मंत्री आहेत तिथे. शिवाय देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचे एक अत्यंत महत्वाचे नेते आहेत. कोर कमिटीच्या मीटिंग्स जर दिल्लीत होत असतील आणि त्या मीटिंग्सला जर देवेंद्र फडणवीस जात असतील तर तुम्हाला पोटशूळ होण्याचं कारण काय? आणि तुम्ही कुठल्या तोंडाने सांगता की मी लवकरच दिल्लीला जाणार आहे आणि मग दिल्लीमध्ये जाऊन मी चर्चा करणार आहे? या अगोदर सुद्धा नाना पटोले आणि भोंगा राऊतांमध्ये जेव्हा वाकयुद्ध सुरू होतं तेव्हा भोंगा राऊत बोलले होते की मी महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांना मोजत नाही, मी फक्त हायकमांडशी बोलतो. हायकमांड म्हणजे कोण? राहुल गांधी, सोनिया गांधी. ह्यांना कोण व्हॅल्यू देतंय? असा ह्यांचा ॲटिट्यूड आहे. आणि ह्यांचा हाच ॲटिट्यूड यांना महागात पडलेला आहे निवडणुकांमध्ये. कारण वोट ट्रान्सफर झालेलं नाहीये, मतांची अदलाबदल झालेली नाहीये. तर काँग्रेसचे नेते हे काही आजचे नेते नाही आहेत हो, हे बेरकी आहेत. हे बेरकी नेते आहेत, हे मुरब्बी आहेत. यांना माहिती आहे कोणाचं मतदान घ्यायचं आणि कोणाला मतदान करायचं. यांच्या कार्यकर्त्यांमध्ये निरोप फार स्लोली आणि अत्यंत शिताफीने पोहोचतात, ज्याचा फटका उबाठाला प्रत्येक निवडणुकीत बसलेला आहे. तरी सुद्धा यांना अजून अक्कल आलेली नाहीये. आता राज ठाकरे यांच्यासोबत युती करायची हे ठरलंय ना तुमचं? मग कशासाठी ही लाचारी पाहिजे काँग्रेसची? की काँग्रेस आपल्या सोबत येणं गरजेचं आहे, आली पाहिजे असं आमचं मत आहे. आणि हेच बोलण्यासाठी मी दिग्दिला चाललं का?
येताय सोबत या, नसेल्याचं नका मी गेली उडत. राजसाहेब आहेत आमच्या सोबत. ठेवा ना थोडा ॲटिट्यूड, ठेवा ना ॲटिट्यूड. दुसऱ्याला म्हणताना तुम्ही मिंधे, लाचार. तुम्ही कोण आहात? तुम्ही मिंधे आहात काँग्रेसचे, तुम्ही लाचार आहात काँग्रेसचे. तुमच्यात जर धमक असती, तुमच्यात जर रग असती, ॲटिट्यूड असता, तर तुम्ही ठणकावलं असतं काँग्रेसला. एकटं लढायचंय का? लढा. ठाकरे बंधू आहेत समर्थ. असं एकदाही राऊतांच्या तोंडातून वाक्य आलेलं नाही. यातूनच दिसून येतं की हे किती लाचार आहे. आणि या लाचार राऊतांना यांचे 2-4 चाटुकार समर्थक सौ दाऊद एक राऊत म्हणतात. तो दाऊद असा लाचारासारखा ह्याच्या त्याच्या दारात जात नाही हो विनंत्या करायला. आजपर्यंत तर कधी असं ऐकिवात नाहीये. मग कुठल्या तोंडानं म्हणायचं यांना सौ दाऊद एक राऊत? मित्रांनो, ही आपण थोडंसं आहे ना आता पॅटर्न चेंज करूया. घराला आपण काळी बाहुली लावतो का? तर नजर लागू नये म्हणून. करेक्ट आहे. उवाठाच्या बाबतीत नेमकं उलट झालंय. उवाठानं राऊत नावाची ही जी काळी बाहुली मातोश्रीच्या बाहेर लावली आहे ना, त्याच्यामुळे मातोश्रीला दृष्ट लागली आणि म्हणून मातोश्रीचा राज झालेला आहे. जबाबदारीनं विधान करतो, कारण आतापर्यंत यांचं जे अधोपतन झालेलं आहे त्याला सर्वस्वी कारणीभूत हा माणूस आहे. आणि हे आम्ही बोलत नाही, तर सोशल मीडियावर अनेक जण व्यक्त होतात आणि अगदी भाषेची मर्यादा सोडत व्यक्त होतात. आम्ही तरी अत्यंत सभ्यपणे आमचं मत मांडतो. मात्र सोशल मीडियावर काही जण असे आहेत जे या माणसाच्या बाबतीमध्ये इतकं काय बोलतात की ते ऐकवत नाही, वाचवत नाही. असो, यांची लाचारी यांना लखलाभ. फक्त यानंतर शिंदेंना मिंधे म्हणणं बंद करा, कारण खरे लाचार तुम्ही आहात आणि हे तुमच्या विधानांवरून सिद्ध झालेलं आहे. भारताच्या पंतप्रधानांची तारीफ स्तुती जर शिंदेंनी केली तर त्यामध्ये वावगं काहीही नाही. ते देशाचे पंतप्रधान आहेत, तुमचे आमचे सगळ्यांचे, आणि कार्यक्षम पंतप्रधान आहेत. त्यामुळे त्यांची स्तुती जर एखाद्याने केली तर तो मिंधा ठरत नाही. लाचार तुम्ही ठरता, कारण ज्या काँग्रेसचं स्वतःचं अधपतन झालेलं आहे त्यांच्या दरवाज्यात तुम्हाला खेट्या माराव्या लागतात युती करण्यासाठी, आघाडी करण्यासाठी. यातूनच दिसून येतं की तुम्ही किती सटपटलेले आहात आणि तुम्हाला सुद्धा जाणीव झालीये की आपलं राजकीय अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. मित्रांनो, हा सगळा प्रकार तुमच्या समोर विस्तृतपणे मांडायचा होता, म्हणून आजचा हा व्हिडिओ प्रपंच केला. कसा वाटला नक्की कळवा. जाता जाता परत एकदा दिलगिरी व्यक्त करतो. मोठ्या अपघातातून बाहेर आल्यामुळे अनेक प्रकारच्या व्याधी अजूनही आहेत. बसायला त्रास होतो, उठायला पण त्रास होतो बरेचदा, कारण पाठीच्या रिब्स तुटलेल्या आहेत. रिब तुटली आहे त्याच्यामुळे त्याला काय फ्रॅक्चर वगैरे करता येत नाही, बेल्ट लावून बसावं लागतं. जिभेला फटका बसलेला होता, त्यामुळे जीभ चिरली गेली होती, बोलता येत नव्हतं. आत्ता कुठे बोलायला सुरुवात केलेली आहे. काही अडखळत असेल तर सांभाळून घ्या. तसे यांचं प्रेम आजपर्यंत आहेच, तुम्ही सांभाळून घ्याल याची खात्री आहे मला. मित्रांनो, जाता जाता परत एकदा शेवटची विनंती. छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल येथे काही रुग्ण आहेत ज्यांच्यावर मोफत उपचार सुरू आहे, पण काही रुग्ण असे आहेत
जे निकषांमध्ये बसत नाहीत. निकष आहेत काही मोफत उपचारांसाठी, काही निकष आहे. त्या निकषांमध्ये जे बसत नाहीत त्यांना प्रायव्हेटमध्ये जावं लागतं आणि कॅन्सरचा खर्च हा लाखांमध्ये आहे आणि तितकाच खर्च उपचारांचा आहे, औषधांचा आहे. हेळसांड होते. घर विका, जमीन विका, दागिने विका, मंगळसूत्र विका, बायकोच्या बांगड्या विका, अशी परिस्थिती आहे. गोरगरीब लोक हे सगळे, यांचे नातेवाईक हॉस्पिटलच्या पायऱ्यांवर, रस्त्यांवर, हातगाड्यांवर कुठेही पात टाकतात. 2 वेळचं अन्न नाहीये यांच्याकडे खायला. ऊन, वारा, पाऊस, थंडी सगळं झेलतायत. आपल्याला फक्त एवढंच करायचंय प्रभू श्रीरामाच्या कृपेनं आणि आशीर्वादानं की जे निकषांमध्ये बसत नाहीत त्या रुग्णांचा उपचार आणि औषधं त्यांना मिळावीत आणि त्यांचे हे जे नातेवाईक आहेत जे त्यांच्यासाठी अहोरात्र झटतायत, त्यांच्या केवळ 2 वेळच्या जेवणाची आणि अन्न तर झालंच, ऊन, वारा, पाऊस आणि थंडी यापासून त्यांचं संरक्षण व्हावं यासाठी त्यांना एक छोटंसं शेल्टर उभं करून द्यायचे आणि पिण्याच्या पाण्याची सोय. खर्च थोडा मोठा आहे मित्रांनो, निधी जरा जास्त लागणार आहे. त्यामुळे कळकळीचं आवाहन आहे, ज्याला जितकं शक्य आहे त्यानं कृपया तितकं द्या. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे मित्रांनो. 1-1 रुपयाचा आपल्याकडे ट्रॅक रेकॉर्ड आहे. त्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नाही. हे सगळे पैसे आपण त्या सत्कर्मातच वापरत आहोत. प्रसंगी आम्ही आमच्या पदरचे सुद्धा पैसे टाकत आहोत, पण ते कमी पडत आहे. म्हणूनच आम्ही वेळोवेळी आवाहन करत असतो. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं, जी मदत करावी वाटते ती अवश्य करा. 1-1 रुपयाचा ट्रॅक रेकॉर्ड आपल्याकडे आहे. काळजी करण्याचं कारण नाही. सहकार्य करा. प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन मन मोठं करा आणि पुढे या, एवढीच नम्र विनंती. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमधून नक्की कळवा. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो. तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सुंदर विग्रह मेघ श्याम, गंगा तुलसी शालिग्राम. सुंदर विग्रह मेघ श्याम, गंगा तुलसी शालिग्राम.